शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी आजचा व्हिडिओ खास राहणार आहे। खरं तर शेअर बाजारात गेल्या काही महिन्यांपासून मंदीचे वातावरण पाहायला मिळत आहे। शेअर मार्केटमधील ही घसरण गुंतवणूकदारांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे। मार्केटमधील घसरणीचा गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला असून त्यांचे हजारो कोटी रुपये पाण्यात गेले आहेत। पण या घसरणीच्या काळात सुद्धा म्युच्युअल फंडने शेअर मार्केटमधील काही शेअर्समध्ये मोठी गुंतवणूक केली आहे। म्हणून आज आपण फेब्रुवारी महिन्यात म्युच्युअल फंडनी कोणत्या 10 शेअर्समध्ये सर्वाधिक गुंतवणूक केली आहे याची माहिती जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अर्थ मराठी हे आमचं नवं YouTube चॅनल। आमचं काम आहे तुम्हाला आर्थिक साक्षर करण्याचं। मित्रांनो, फेब्रुवारी महिन्यात म्युच्युअल फंडनी शेअर बाजारात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली असून बँकिंग आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील शेअर्सना सर्वाधिक पसंती मिळाली आहे। नुवामा ऑल्टरनेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह रिसर्चच्या ताज्या अहवालानुसार फेब्रुवारीमध्ये म्युच्युअल फंडनी काही निवडक कंपन्यांच्या शेअर्समध्ये हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे। या अहवालानुसार बँकिंग क्षेत्रातील आघाडीची HDFC बँक म्युच्युअल फंडची पहिली पसंती ठरली असून या बँकचे तब्बल 6,000 कोटी रुपयांचे शेअर्स फेब्रुवारी महिन्यात खरेदी करण्यात आले आहे। यासोबतच तंत्रज्ञान क्षेत्रातील हेक्सावेअर टेक या कंपनीवर देखील म्युच्युअल फंड कडून विश्वास दाखवण्यात आला आहे। गेल्या महिन्यात या कंपनीचे 4,200 कोटी रुपयांचे शेअर्स म्युच्युअल फंडनी खरेदी केले आहेत। यानंतर TCS कंपनीचा नंबर लागतो। TCS या आघाडीच्या IT कंपनीत फेब्रुवारी महिन्यात म्युच्युअल फंड कडून 3,900 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे। सिमेंट क्षेत्रातील अल्ट्राटेक सिमेंट मध्येही म्युच्युअल फंडने रस दाखवला असून फेब्रुवारी मध्ये या कंपनीने 2,400 कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले आहेत। कंपनी सध्या वायर आणि केबल व्यवसायात उतरल्यामुळे गुंतवणूकदारांच्या नजरेत आहे। कोटक महिंद्रा बँकच्या शेअर्स मध्ये देखील म्युच्युअल फंड कडून फेब्रुवारी 2025 मध्ये 2,300 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे। फेब्रुवारी 2025 मध्ये म्युच्युअल फंड कडून ॲक्सिस बँकेचे 1,900 कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी करण्यात आले। डिसेंबर तिमाहीच्या अखेरीस म्युच्युअल फंडांकडे ॲक्सिस बँकेत 29% हिस्सा होता। ऊर्जा क्षेत्रातील पॉवर ग्रिडमध्ये 1,800 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली असून हा शेअर त्याच्या अलीकडील उच्चांकाच्या तुलनेत 25% खाली आहे। इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रातील लार्सन अँड टुब्रो म्हणजेच L&T मध्ये 1,700 कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी करण्यात आले असून महिन्याच्या अखेरीस फंड हाऊसच्या कंपनीतील हिस्सा 19.68% होता। ICICI बँकमध्येही म्युच्युअल फंडाने 1,700 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे। हा शेअर पुन्हा आपल्या उच्चांकाच्या जवळ पोहोचला आहे। याशिवाय FMCG क्षेत्रातील वरुण बेव्हरेजेस मध्येही मोठी गुंतवणूक झाली असून म्युच्युअल फंडांनी फेब्रुवारी मध्ये या कंपनीचे 1,600 कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले आहेत। या सर्व गुंतवणुकीवर नजर टाकल्यास म्युच्युअल फंडांनी बँकिंग क्षेत्रावर सर्वाधिक विश्वास दाखवला असल्याचे स्पष्ट होते। त्याचबरोबर IT, सिमेंट, ऊर्जा आणि FMCG क्षेत्रातील काही निवडक कंपन्यांमध्येही म्युच्युअल फंडाकडून चांगली गुंतवणूक झालेली दिसत आहे। म्हणून बाजारातील चढ उतार आणि आगामी तिमाही निकालांच्या पार्श्वभूमीवर हे शेअर्स गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाचे ठरू शकतात असा विश्वास आता व्यक्त होऊ लागला आहे। पण मंडळी, तुम्हाला या शेअर्स बाबत काय वाटतं? आपले मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या विषयावर। तोपर्यंत धन्यवाद।